तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत संजय मोटर रास्तपेठ येथे। या व्हिडिओमध्ये आपण यांचा आता स्टॉक कव्हर करणार आहोत। या व्हिडिओमध्ये मित्रांनो 20 ते 22 गाड्यांचा स्टॉक अवेलेबल असणार आहे आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनल जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मी भेटतो तुम्हाला व्हिडिओच्या पुढे। तर मित्रांनो पहिली गाडी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी क्लासिक 350 डिमांडेडमध्ये मित्रांनो गाडी असते, मार्केटमध्ये मिळत नाही। तर सर काय डिटेल आहे गाडीची? ही जी आहे ही 2016 ची क्लासिक 350 व्हाईट कलर सिंगल ओनर गाडी आहे आणि सगळ्यात मार्केटमध्ये सगळ्यात डिमांडमध्ये गाडी असते आहे बरोबर। आणि ही गाडी खूप कमी वापरलेली आहे। गाडी एकदम एक्सलंट कंडिशनमध्ये आहे। ह्याची जी किंमत आहे ती 1,50,000 आहे। आणि सर या किमतीमध्ये मान सन्मान होईल का आपल्या व्ह्यूअर्ससाठी? नेगोशिएशन होईल का? थोडाफार होईल, जास्त नाही, पण आपण जी किंमत ठेवलेली आहे ते कस्टमरला जे आहे ते एकदम बेस्ट प्राइसमध्ये आपण गाडी देतोय। त्याच्यामध्ये सगळे कागदपत्र आपण सगळे क्लिअर करून नावावरती करून सगळं करून देणार आहे गाडी आपण। तर मित्रांनो कागदपत्र क्लिअर करून तुम्हाला नेगोशिएशनचा ऑप्शन मिळत आहे, त्यात पण थोडाफार नेगोशिएशनसाठी अवेलेबल होईल इथे शॉपला व्हिजिट करून। तर मित्रांनो पुढची गाडी असणार आहे ॲव्हेंजर डिमांडेडमध्ये मित्रांनो गाडी असते ज्यांची शॉर्ट हाईट आहे त्यांच्यासाठी मित्रांनो गाडी चांगली ठरते। तर सर काय डिटेल आहे गाडीची? ही ॲव्हेंजर 220cc ऑइल कूल्ड इंजिन बजाजची गाडी आहे, बजाज ॲव्हेंजर 220। ही पण ब्ल्यू कलरमध्ये ओरिजिनल कलरमध्ये गाडी आहे आणि गाडी खूप चांगली यूज केलेली आहे आणि याची जी किंमत आहे ही 2014चा आहे ही गाडी आणि ह्याची किंमत जी आहे ती तुम्हाला येणार आहे एक साधारणतः 48,000पर्यंत 48,000। तर मित्रांनो 48,000मध्ये तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये ॲव्हेंजर गाडी इथे अवेलेबल होत आहे। तर सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल? CBZ सोबत ही जी आहे ती हिरो होंडाची CBZ एक्स्ट्रीम 150cc गाडी आहे। ही 2011चं मॉडेल आहे। ही पण गाडी जी आहे ती ओरिजिनल कलरमध्ये आहे आणि चांगली वापरलेली गाडी आहे आणि 150cc मध्ये ही गाडी तुम्हाला भेटणार आहे फक्त 40,000 रुपयाला। तर मित्रांनो फक्त 40,000मध्ये तुम्हाला बाईक मिळत आहे, त्यात देखील कलर तुम्ही पाहू शकता, चांगल्या कलरमध्ये गाडी आहे आणि चांगल्या कंडिशनमध्ये यूज केलेली असणार आहे। तर सर पुढच्या क्लासिकबद्दल काय सांगाल? गन मेटल ग्रे डबल डिस्क ब्रेक आणि ओरिजिनल गाडी आहे, डबल डिस्क ब्रेक गाडी आहे आणि ही पण रॉयल एनफील्डची 350 क्लासिक गाडी आहे। याच्यामध्ये पुढं आणि मागं दोन्हीकडे डिस्क ब्रेक आहे। ही पण गाडी जी आहे सिंगल ओनर आणि ओरिजिनल कलरमध्ये आहे। ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 1,65,000ला 1,65,000। तर मित्रांनो गन मेटल कलर सहजासहजी मार्केटमध्ये अवेलेबल होत नाही आणि चांगल्या कंडिशनमध्ये गाडी यूज केलेली आहे, स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये मित्रांनो गाडी इथे अवेलेबल होत आहे। तर पुढची गाडी आहे मित्रांनो ॲक्सेस, कलर तुम्ही चेकआउट करू शकता, चांगल्या कलरमध्ये गाडी आहे आणि न्यू मॉडेल असणार आहे। तर सर काय डिटेल आहे गाडीची? ही न्यू मॉडेलमध्ये आहे, याला डिजिटल मीटर आहे, अलॉय व्हील आहे, सोबत डिस्क ब्रेकसुद्धा आहे आणि याचा कलर जो आहे जो मॅट रेड कलर आहे आणि ही 2020 डिसेंबर म्हणजे ऑलमोस्ट 21चा मॉडेल आहे। गाडी पूर्ण मेंटेन आहे, गाडी तुम्ही पाहाल पूर्ण ॲसेसरीज वगैरे सगळं फिटिंग आहे, स्क्रॅचसुद्धा नाही आहे गाडीवरती आणि ही जी तुम्हाला गाडी जाणार आहे साधारणतः 68,000मध्ये 68,000ला तुम्हाला गाडी भेटणार आहे। तर मित्रांनो 68,000मध्ये 2020 डिसेंबर ऑलमोस्ट 21चं मॉडेल आहे, 21ची गाडी आहे। तर मित्रांनो 68,000मध्ये तुम्हाला 21ची गाडी मिळत आहे आणि नवीन गाडी घेण्यापेक्षा या गाडीला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता। तर सर पुढच्या FZ बद्दल काय सांगाल? FZS ही मॉडेल आहे, यामाची गाडी आहे। ही जी आहे 2019ची गाडी आहे, 2019 ही पण ओरिजिनल मॅट रेड कलरमध्ये गाडी आहे, कमी वापरलेली आहे आणि खूप मेंटेन आहे गाडी, कलरसुद्धा ओरिजिनल आहे आणि सिंगल ओनर गाडी आहे। ही गाडी आपल्याला जाईल 85,000ला 85,000ला गाडी बसणार सर आपल्याला। मित्रांनो 2019ची 85,000मध्ये मित्रांनो तुम्हाला स्पोर्टी लुकमध्ये गाडी इथं अवेलेबल होत आहे। तर सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल? हॉर्नेट बद्दल? पुढची नाही, हॉर्नेट सोल्ड आहे, ही गाडी सेल झालेली आहे, आता गाडीची डिलिव्हरी देणार आहे। तर मित्रांनो लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा, इथे स्टॉक लवकर म्हणजे राहत नाही, लवकरात लवकर गाड्या सेल होतात। तर सर पुढची आहे ही 3 महिने जुनी मॉडेल आहे। ही सगळ्यात यामाची सगळ्यात जास्त चालणारी गाडी MT-15, ही फक्त 3 महिने ओल्ड आहे, 3 महिने जुनं मॉडेल आहे। ही गाडी नवीनची किंमत ऑलमोस्ट 2,20,000 आहे। ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 1,85,000, फक्त 1600 किलोमीटर रनिंग आहे। तर मित्रांनो फक्त 1600 किलोमीटर गाडी चाललेली आहे आणि त्यात देखील 3 महिने फक्त यूज गाडी असणार आहे, म्हणजे काहीच यूज नसणार आहे गाडीचा। तर नवीन गाडी घेण्यापेक्षा तुम्ही या गाडीला देखील कन्सिडर करू शकता। तर पुढची गाडी आहे मॅस्ट्रोची देखील रिक्वायरमेंट असते मार्केटमध्ये। तर सर काय सांगाल मॅस्ट्रोबद्दल? मॅस्ट्रो जे आहे ती जे आहे 2017चा मॉडेल आहे आणि ती हिरोची गाडी आहे आणि लाईट वेट आहे, हँडलिंगला चांगली आहे आणि ही जी गाडी जाणार आहे आपल्याला साधारणतः 2017च्या मॉडेलची हिशोबाने माइस्ट्रो आपल्याला बसणार आहे साधारणतः 48,000मध्ये 48,000ला। तर मित्रांनो 48,000मध्ये तुम्हाला
ग्रे कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये मॅस्ट्रो इथं अवेलेबल होत आहे. तर सर पुढच्या सोबत जे आहे लाईट वेटमध्ये आणि जे आहे फर्स्ट टाइम बायर ज्यांना गाडी लाईट वेट हवी आहे ती हिरोची प्लेजर घेऊ शकताय. लेडीज यूजसाठी चांगली गाडी लेडीज यूजसाठी चांगली गाडी आहे. हाईट सुद्धा कमी असते, त्याच्यामुळं ही गाडी हिरो प्लेजर 2016ची मॉडेल आहे. ही पण कंपनी ओरिजिनल कलरमध्ये आहे आणि ही गाडी बसणार आपल्याला 42,000ला 42,000ला. मित्रांनो फक्त 42,000मध्ये लेडीज यूजसाठी चांगली गाडी इथे अवेलेबल होत आहे. तर सर पुढची लेटेस्ट डिओ 125 ही होंडाची डिओ लेटेस्ट 7G मॉडेल आहे. लेटेस्ट मॉडेल एकदम न्यू ब्रँड गाडी आहे. 10 महिने ओल्ड आहे, 10 महिने जुनी आणि होंडाची डिओ मॉडेल आहे. तर सर या गाडीची प्राइस काय ठेवलेली आहे? ही साधारणतः 85,000ला जाणार आहे. तर मित्रांनो 85,000ला 85,000मध्ये तुम्हाला डिओ गाडी मिळत आहे. नवीन लुकमध्ये मित्रांनो गाडी असणार आहे. 125 डिओ 125 सीसी. तर मित्रांनो तुम्ही या गाडीला देखील कन्सिडर करू शकता. तर पुढच्या एक्सेस बद्दल काय सांगाल तुम्ही? एक्सेस 2014ची आहे ही गाडी. ही साधारणतः 34,000ला बसणार 34,000ला. तर मित्रांनो ही पण ओरिजिनल कलरमध्ये आहे आणि सिंगल हँडेड यूज केलेली गाडी आहे, मेंटेन आहे पूर्ण. तर मित्रांनो 34,000मध्ये तुम्ही गाडीचा नंबर देखील चेकआउट करू शकता. 2013 नंबरमध्ये मित्रांनो गाडी इथे असणार आहे. तर सर पुढच्या एक्सेल बद्दल काय सांगाल? सेम आहे, ही पण 2014चाच मॉडेल आहे. ही पण साधारणतः 34-35च्या रेंजमध्ये बसणार आहे. तर मित्रांनो ही गाडी देखील ब्लॅक कलरमध्ये चांगल्या कंडिशनमध्ये इथे अवेलेबल होत आहे. तर मित्रांनो पुढची गाडी फक्त आणि फक्त 35,000वाली मित्रांनो गाडी असणार आहे. तर सर काय सांगाल गाडीबद्दल? ह्याच्यामध्ये तुम्हाला बटन स्टार्ट भेटणार आहे, डिस्क ब्रेक सुद्धा आहे, 125 सीसी गाडी आहे. ह्याला ॲव्हरेज सुद्धा चांगलं असतं. डिस्कवरला साधारणतः 55-60 पर्यंत ॲव्हरेज येते आणि गाडी फक्त तुम्हाला 35,000मध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो 35,000मध्ये तुम्हाला गुड कंडिशनवाली बाईक इथे अवेलेबल होत आहे. तर सर पुढच्या गाडीबद्दल काय सांगाल? अपाची बद्दल? ही TVSची अपाची आहे. ही स्पोर्ट्स बाईकमध्ये येते. 180 सीसी गाडी आहे, 180 सीसी मॉडेल आहे आणि ब्लॅक कलरमध्ये आहे. आणि ही गाडी एकदम स्पोर्ट्स बाईक्समध्ये येते आणि खूप गाडी चांगली आहे. ब्लॅक कलरमध्ये आहे आणि ही गाडी 2016चं मॉडेल आहे आणि साधारणतः आपल्याला बसणार आहे 55,000 पर्यंत. 55,000मध्ये तुम्हाला स्पोर्टी गाडी मिळत आहे. त्यात देखील डिस्क ब्रेक सोबत तुम्हाला गाडी इथे अवेलेबल होत आहे. तर मित्रांनो पुढची रेड ब्युटी घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी. डॉक्टर यूजमध्ये मित्रांनो गाडी असणार आहे. तर सर काय सांगाल गाडीबद्दल? ही जी आहे 2014चा मॉडेल आहे आणि डॉक्टर साहेबांनी यूज केलेली आहे. फक्त 8,000 चाललेली आहे आणि ओरिजिनल कलरमध्ये गाडी आणि पूर्ण मेंटेन आहे. याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक बटन स्टार्टसुद्धा गाडीमध्ये आहे आणि 2014चं मॉडेल आहे. ही गाडी साधारणतः आपल्याला जाणार आहे एक 48,000-48,000पर्यंत. तर मित्रांनो 48,000मध्ये तुम्हाला चांगल्या कंडिशनमध्ये वेस्पा इथे अवेलेबल होत आहे. तर सर पुढच्या ॲक्टिवाबद्दल काय सांगाल? सोबत ॲक्टिवा आहे. ही सुद्धा आहे 2010चं मॉडेल आहे. 10मध्ये आणि गाडी मेंटेन आहे पूर्ण. ही साधारणतः गाडी आपल्याला 35,000ला बसणार आहे. तर मित्रांनो फक्त 35,000मध्ये तुम्हाला ॲक्टिवा अवेलेबल होत आहे आणि तुम्ही गाडीच्या टायरची देखील कंडिशन पाहू शकता. 80% टायर अवेलेबल असणार आहे. तर सर पुढच्या स्कूटी पेबद्दल काय सांगा? लेडीज यूजसाठी गाडी असते. हां, लेडीज यूज आणि एकदम जे लहान मुलींना वगैरे लाईट वेट जी गाडी हवी आहे ही स्कूटी पेप येते. आपल्याकडे 2 मॉडेलमध्ये अवेलेबल आहे गाडी, व्हाईट पिंक कलर आणि व्हाईट रेड कलरमध्ये. आणि 2013चा मॉडेल आहे. दोन्ही गाड्या दोन्ही कंपनी कलरमध्ये आहेत आणि सेल्फ स्टार्ट वगैरे सगळं वर्किंगमध्ये आहे. ही गाडी साधारणतः आपल्याला 30,000मध्ये बसणार, फक्त 30,000मध्ये. तर मित्रांनो सगळं पेपर वगैरे सगळं क्लिअर आहेत आणि आपण सगळं पेपर नावावरती करून आपण गाडी देतो. तर मित्रांनो 30,000मध्ये तुम्हाला सेल्फ स्टार्टमध्ये गाडी मिळत आहे. किक मारायची गरज नाही. सेल्फ स्टार्टमध्ये मित्रांनो गाडी इथे अवेलेबल होत आहे. तर सर पुढच्या एक्सेसबद्दल काय सांगाल? एक्सेस 2012ची आहे. ही पण काय आहे सिंगल ओनर आणि व्हाईट कलरमध्ये गाडी आहे आणि ही साधारणतः आपल्याला गाडी एक 32,000 पर्यंत बसणार आहे, 32,000 पर्यंत. मित्रांनो 32,000मध्ये तुम्हाला ॲक्सेस इथे अवेलेबल होत आहे. व्हाईट कलरमध्ये गाडी गुड कंडिशनवाली असणार आहे. तर मित्रांनो आत्ता स्टॉकमध्ये इन झालेली गाडी असणार आहे ॲक्टिवा 3G मित्रांनो गाडी असणार आहे. तर सर काय डिटेल आहे गाडीची? ॲक्टिवा 3G ही 2016चं गाडी आहे. रिसेंटली आत्ता सर्व्हिसिंग आणि वॉशिंग सगळं करून आत्ता फ्रेश स्टॉकमधली अवेलेबल आहे आणि ही गाडी साधारणतः आपल्याला 2016चा मॉडेल आहे. ही गाडी आपल्याला साधारणतः एक 49,000 पर्यंत जाणार, 49,000 पर्यंत. तर मित्रांनो 49,000मध्ये चांगल्या कंडिशनमध्ये गाडी आहे. स्क्रॅचलेस कंडिशनमध्ये मित्रांनो गाडी आहे. तुम्ही गाडीचं ओव्हरऑल तुम्ही गाडीची कंडिशन पाहू शकता. तर या गाडीला देखील तुम्ही कन्सिडर करू शकता. तर मित्रांनो हा होता संजय मोटर सोमवार पेठेतला स्टॉक जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. कॉन्टॅक्ट डिटेल तुमच्या डिस्प्लेवरती शो होत असतील आणि शॉपमध्ये मित्रांनो लोनची फॅसिलिटी देखील अवेलेबल असणार आहे. तुम्हाला लोन देखील अवेलेबल शॉपमध्ये होऊन जाईल आणि चांगला स्टॉक असणार आहे. गाड्याची कंडिशन मित्रांनो चांगली आहे. गाड्यामध्ये पॉलिश केलेल्या मित्रांनो गाड्या अवेलेबल असणार आहे शॉपमध्ये आणि ओव्हरऑल मित्रांनो शॉपचा एक्सपिरियन्स देखील चांगला असणार आहे. तर तुम्ही
या शॉपला व्हिजिट करू शकता आणि किंवा कॉन्टॅक्टवरती तुम्ही कॉल देखील करू शकता. तर धन्यवाद. आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील तुम्ही करा. तर धन्यवाद.